व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिक हो, हा मोठा मानाचा अभिमानाचा पुरस्कार मला मिळाला. मी कृतज्ञता व्यक्त करतो. मगाशी राजू खांडेकरांनी सांगितल्याप्रमाणे हे सुरू झाल्यापासून एक जवळचं नातं या चॅनलशी माझं आहे. मी या बातम्या ऐकत आलोच, पण त्याशिवाय माझा कट्टामध्ये मी आलो होतो. त्याच्यानंतर त्यांच्या एका मालिकेमध्ये मी मनसुद्ध तुझंमध्ये काम केलं आहे आणि वेळोवेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अगदी अलीकडे दशावतारसाठीसुद्धा आलो आणि नेमानं त्यांच्या बातम्या पण मी ऐकतो. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. माझ्याबरोबर हा कृतज्ञता पुरस्कार सुनील गावस्करांनासुद्धा आहे असं मी ऐकलं. तर मला राहवत नाही आहे की गेली मला हे सांगितल्याशिवाय राहवत नाही की मी त्यांच्याबरोबर हा पुरस्कार स्वीकारतो आहे कृतज्ञता. कारण मी गेली 55 वर्ष त्यांचा मोठा फॅन आहे. मी 55 तर 55 कुठून काढली एकदम 55 हा आकडा कुठून आला तर 1971 साली जेव्हा त्यांनी जॉर्जटाऊनला ते क्रिकेट खेळत होते, वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी केलेल्या पहिल्या सेंचुरीपासून मी माझ्याबरोबर अनेक हजारो त्यांचे फॅन्स झालेले आहेत. त्या सिरीजमध्ये त्यांनी हेल्मेट घातल्याशिवाय अतिशय खतरनाक आणि तुफानी गोलंदाजांना तोंड देऊन 774 रन्स केल्या होत्या. म्हणजे आता त्यांना खरं आश्चर्य वाटेल मी कसं काय लक्षात ठेवलं. त्यावेळेला मी गुगली कॉलम लिहित होतो षटकार नावाच्या निखिल वागड्याच्या एका फोर्टनाईटलीमध्ये. त्याच्यामुळे हे सगळे त्यावेळेचे आकडे मला माहिती आहेत. तिसऱ्या सेटमध्ये सेंचुरी टेस्टमध्ये, चौथ्यामध्ये सेंचुरी आणि 5व्या टेस्टमध्ये सेंचुरी आणि डबल सेंचुरी असं करून त्यांनी हा विक्रम केला. त्या दौऱ्यावर जाताना ते बच्चा क्रिकेटर म्हणून गेले होते आणि येताना सुपरस्टार बनून आले. तर ते माझ्याबरोबर हे स्वीकारत आहेत. आणि एक व्यक्तिगत आठवण मला सांगितल्याशिवाय राहत नाही. हे आत्ता पुस्तकं वगैरे दाखवली, त्या पुस्तकामध्ये गुगली नावाचं पुस्तक जे माझं आहे, त्या गुगली पुस्तक आल्यानंतर म्हणजे गुगली हा कॉलम लिहित होतो मी. त्याचं पुस्तक झाल्यानंतर मला आमचे प्रकाशक म्हणाले माजगावकर, जरा सुनील गावस्करांचा ब्लर मिळाला मागच्या बॅक कव्हरवर फार बरं होईल. म्हटलं हो, मी त्यांचा फार मोठा फॅन आहे आणि मला भयंकर संकोच वाटतो. मी काही त्यांना सांगणार नाही की तुम्ही हे लिहाल का म्हणून. तर संदीप पाटील म्हणाला, तो संपर्क होता, म्हणाला मी विचारतो, सुनील नाही म्हणणार नाही. आणि मग सुनील गावस्करांनी लगेच अतिशय खिलाड वृत्तीने तो ब्लर इंग्लिशमध्ये लिहून दिला. आणि मला सांगायला तो इतका ब्लर लकी ठरला की त्या माझ्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा साहित्य पुरस्कार मिळाला. आणि त्याच्या 10 एडिशन झाल्या त्या गुगली पुस्तकाच्या. तर ही मला एक पुस्तक आणि एकच फक्त सांगतो की मला राहवत नाही म्हणून सांगतो सुनील गावस्करांविषयी की माझ्या हसवापसी या नाटकाला ज्यात मी 6 रोज करायचो, ते 100व्या प्रयोगाला ते आलेच प्रमुख पाहुणे म्हणून. आणि एका पळापळा कोण पुढे पळतो नावाचा फार्स होता आमचा. त्यात मी आणि भक्ती बर्वे काम करायचो आणि आत्माराम भेंडे पण काम करायचे. तर त्यावेळेला 200व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील गावस्कर आले होते. इंटरवलला आत्माराम भेंडेने अनाऊन्स केलं की सुनील गावस्करनी आत्ता काही दिवसांपूर्वी डॉन ब्रॅडमनचा 29 सेंचुरीचा रेकॉर्ड मोडला आहे, तर आपण सगळ्यांनी त्यांना मानवंदना देऊया. आणि हाऊसफुल शिवाजी मंदिरमध्ये सगळे लोक उभं राहून अनेक मिनटं टाळ्या वाजवत होते सुनील गावस्करांसाठी. ही आठवण माझी कायम लक्षात राहील. तर असा संबंध असलेले माझ्याबरोबर हे त्यांना कृतज्ञता पुरस्कार मिळतो आहे. आता तुम्ही हे सगळे रोज काही पाहिले, त्यांच्याबद्दल मी फक्त थोडक्यात सांगतो. आता इतक्या काय म्हणतात मोठी करिअर झाल्यानंतर मागे वळून पाहताना किंवा सिंहावलोकन असं म्हटल्याशिवाय राहत नाही. हे करताना मला असं वाटतं की मला अनेकदा विचारतात की मी कुठली भूमिका करायला कठीण वाटली. मी चिमणराव कठीण वाटली की तात्या विंचू कठीण वाटली की चौकट राजा की महात्मा गांधी की दशावतार. तर मला असं झालं असतं की मला या कुठल्याही भूमिकांपेक्षा स्वतःचीच भूमिका करायला कठीण वाटते असं मला वाटतं. कारण मी जेव्हा कुठलीच भूमिका करत नसतो तेव्हा मी कोण असतो असा मला नेहमी प्रश्न पडतो. तर म्हणजे मला असं वाटतं की मी कोण, मी कोहम हा थोडा आध्यात्मिक वळणाने जाणारा प्रश्न आहे, तो मला अनेकदा पडतो. त्याच्यामुळे ह्याच अशा सोप्या भूमिका आहेत असं मला वाटतं. एनिवे, मनापासून आभार ABP माझाचे. असंच प्रेम आम्ही सगळे त्या चॅनलवर करतो, तसंच प्रेम पुढेही चालू राहील. धन्यवाद.